नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एकदम थोडक्यामध्ये असा एक करंट अफेअरची न्यूज बघतोय. रिसेंटली न्यूजमध्ये पण होतं ते, आणि अतिशय महत्त्वाचं आहे जॉग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा. तर याचा जॉग्राफीमध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. तर तो प्रोजेक्ट म्हणजे केन बेटवा प्रोजेक्ट. हा केन आणि बेटवा हा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट आहे. ह्याच्यामध्ये नदी जोड प्रकल्प आहे हा. आपण याची थोडीशी डिटेल पण जाणून घेऊयात. केन बेटवा नदीजोड प्रकल्प हा देशातला पहिला नदीजोड प्रकल्प राहील. हा 2005 सालीच ह्या प्रकल्पाला मंजुरी भेटली होती, पण काही बरेच कारणं होती की ज्याच्यामुळे हा प्रोजेक्ट लांबला गेला. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय वन्यजीव मंडळ जे आहे या मंडळाने या प्रोजेक्टसाठी बंदी घातली होती. याचं रिझन होतं की जे मध्य प्रदेशमधलं पन्ना नॅशनल पार्क आहे तर त्याची बरीच जमीन ही पाण्याखाली चाललेली या प्रोजेक्टमुळं, आणि त्याच्यामुळं तिथल्या जीवाला धोका होता. तर त्याच्यामुळं असं त्यांनी बंदी घातली होती या प्रोजेक्टवरती. पण आता रिसेंटली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने सुद्धा या नदीजोड प्रकल्पाला म्हणजे केन बेटवा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्याच्यामुळं हा न्यूजमध्ये आहे. तर या प्रकल्पामध्ये काय होणार आहे, तर केन आणि बेटवा अशा दोन ज्या वेगवेगळ्या नद्या आहेत, आणि ह्या नद्या ह्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण मी माझ्या महाराष्ट्रातील जे आपण नदी प्रणाली लेक्चर बघितलं तिथं चूक केलेली एक, की मी चुकून यमुना नदीच्या ऐवजी नर्मदा नदी म्हणलेलो आहे. कारण मला लहानपणीपासूनच नर्मदा आणि यमुना या दोन्ही नद्यांमध्ये बऱ्याच वेळेस कन्फ्युजन झालेलं आहे. तर मी त्या लेक्चरमध्ये सुद्धा असंच सांगितलं होतं की केन आणि बेटवा या यमुना नदीच्या उपनद्या नसून नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत. ओके, तर तुम्ही लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा की केन आणि बेटवा ह्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. ओके, मी माझी चूक दुरुस्त केलेली आहे इथं, तुम्ही ती नोट डाऊन करून घ्या. आणि या प्रकल्पामध्ये 221 किलोमीटरचा, काही ठिकाणी 230 किलोमीटर पण म्हणलेलं आहे, तर एवढ्या लांबीचा कालवा बांधण्यात येईल. ह्याच्यातून कुठल्या नदीतून कुठल्या नदीमध्ये पाणी जाईल हे पण विचारण्यात येईल. तर केन नदीमधून बेटवा नदीमध्ये पाणी सोडण्यात येईल. केन नदीमध्ये भरपूर पाणी साठा आहे, त्या कम्पॅरेटिव्ह बेटवा नदीमध्ये नाही आहे. बेटवाच्या आजूबाजूचे जे गावं आहेत इथं पाणी टंचाई नेहमीच होत असते, ते ॲग्रिकल्चरसाठी असू द्या किंवा पिण्याच्या पाण्याची सुद्धा. तर केन नदीतून पाणी हे बेटवा नदीमध्ये ट्रान्सफर केलं जाईल. ओके, याच्यातून जवळजवळ 14 लाख लोकांना पिण्याची पाण्याची उपलब्धता सुद्धा होईल. आणि मुख्य फायदा हा बुंदेलखंड भागाला होईल. बुंदेलखंड हा एक भाग आहे, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ह्याच्यातला एक रिजन आहे. हा बऱ्याच प्रमाणामध्ये दुष्काळी भाग असतो, इथं पिकांची लागवड एवढी नाही आहे. तर ह्याचा जो नदीजोडचा जो फायदा आहे हा मुख्य म्हणजे बुंदेलखंड भागाला होईल. ओके, तर ह्या तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण ह्या नदीला म्हणजे हा जो नदीजोड प्रकल्प आहे याच्यासाठी खर्च किती येतोय ते बघूत. केन बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी पहिल्या फेजमध्ये म्हणून गव्हर्नमेंटनी 9,393 करोडचं पॅकेज डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे एकूण पहिल्या फेजमध्येच 9,393 कोटी खर्च करणार आहे गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंट असं पण म्हणत आहे की हे जे पैसे आहेत हे 15 वर्षाच्या आत भरून पण निघतील. आणखीन काही एक्स्ट्रा खर्च लागतोय तो म्हणजे तिथल्या जे अफेक्टेड लोक असतील यांच्यासाठी पण काहीतरी पॅकेज द्यायला लागेल. तर त्याच्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटने 334 कोटी साईडला काढून ठेवलेले आहेत. जमीन किती पाण्याखाली जाईल, तर 5,258 हेक्टर एवढी जमीन पाण्याखाली पण जाणार आहे. ओके, ह्याच्यापैकी 4,141 हेक्टर ही पन्ना टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणजे पन्ना नॅशनल पार्कमधलीच आहे. तर पन्ना नॅशनल पार्क हे अतिशय मोठं पार्क आहे. हे 4,141 हेक्टर जरी त्यांचं पाण्याखाली जात असेल तर त्यांच्या एरियाच्या फक्त हे 7.6% आहे, म्हणजे जवळजवळ 8% फक्त एरिया आहे. ओके, आणखीन थोडासा खर्च एक्स्ट्रा अजून लागतोय, तो म्हणजे जे आता सगळं जंगल पाण्याखाली येईल तर अशा प्रकारची झाडं आपल्याला दुसरीकडे कुठंतरी लावायला लागतील, कारण ह्याच्यामुळं एन्व्हायरमेंटला काहीतरी ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. तर याच्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटनी 3,495 करोडाची फक्त ते झाडं लावणार आहेत. ओके, म्हणजे एवढा खर्च आपल्या एन्व्हायरमेंटसाठी म्हणून गव्हर्नमेंट खर्च करते. ओके, हे सगळं झालं या प्रोजेक्टबद्दल. थोडीशी माहिती तुम्हाला मी पन्ना नॅशनल पार्कबद्दल पण देईल. तर मित्रांनो, पन्ना हे एक टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट पण आहे. इथलचे एकेकाळी वाघ सगळे संपुष्टात आले होते. बाहेरून कुठून तरी 3-4 वाघ आणून परत त्यांनी त्यांची वाढ केलेली आहे. ओके, हे पन्ना हे मध्य प्रदेशमधलं एक गाव आहे. ह्या गावाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की भारतामध्ये मोजक्याच ठिकाणी हिऱ्याच्या खाणी आहेत, त्याच्यापैकी अशी एक हिऱ्याची खाण या पन्ना इथं सुद्धा आहे.
ओके, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला जॉग्रफीमध्ये असा प्रश्न येऊ शकतो जोड्या लावामध्ये, हिरे कुठल्या भागामध्ये आढळतात, खाली ऑप्शन असतील. तर पन्ना हे नाव विसरू नका, पन्ना इथं हिऱ्याच्या पण खाणी आहेत. ओके, या अशा केन बेटवा नदीजोड प्रकल्पासारखेच एकूण 30 नदीजोड प्रकल्प आहेत जे की आपल्या नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीने मांडलेले आहेत. तर आता बघू, हळूहळू सगळे होतील आणि सगळ्याकडची पाणी जो एक मोठा प्रश्न आहे तो पण सुटेलच. ओके, तर या लेक्चरमध्ये मला तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं. याच्यातले जॉग्राफिकलचे पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर क्वेश्चन बनले तर त्याच्यात चुका करू नका. ओके, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.